नमस्कार मंडळी. आज सकाळचा बेत शिल्लक भाकरी राहिल्या होत्या कालच्या. मग त्याचे तुकडे केले होते. भाकरी टम्म फोगली होती आणि अंड्याची आमटी होती. अंड्याचं कालवण केलेलं होतं. इथे गुलाबजाम केलेले. मग थोडेसे शिवांशला नेले त्याच्या बड्डेसाठी म्हणून मग भरत होती. इथे केक बनवायचा होता. हे माझं केकचं मटेरियल आहे. बऱ्याच दिवसातून मी केक बनवायला घेतला होता. तुम्ही बघू शकता हे सगळं माझं मटेरियल आहे केकचं. आणि इथे हे कलर वगैरे सगळे आहेत, इसेन्स आहेत. तर मी केक बनवायला घेतला आणि 2 टायर केक मी बनवलेला आहे. तुम्हाला जर हा पूर्ण केकचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर पुढे बघायला मिळेलच. याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे केकचा. आणि केक बनवून झाल्यानंतर मग आता काय जायची तयारी. ते काय फक्त 5 मिनिटातच मी लगेचच तयार होते. आणि तयारी करून आम्ही आलो आहोत आता खानापूरला. तर इथे बड्डेची तयारी चालूच होती. बड्डे बॉय छान असा तयार झाला होता. आणि नंतर मग काय औक्षण करून घेतलं सगळ्यांनी. त्याच्या मम्मीने, माझ्या मम्मीने, म्हणजे आजीने त्याच्या, मी केलं, म्हणजे सगळ्यांनीच केलं. घरगुतीच म्हणजे केलेला बड्डे, काही जास्त मोठा असा नव्हता. शिवांशचा हा 5वा बड्डे आहे. आणि थोडक्यातच आम्ही हा करण्याचा म्हणजे नियोजन केलेलं होतं. आणि छान असा हा बड्डे त्याचा इथे सगळ्यांनीच त्याला औक्षण केलं आणि छान छान गिफ्टही दिले. मी गेल्या वर्षी सायकल दिली होती. आता यावर्षी त्याला ड्रेस घेतलेला आहे. आणि सगळ्यांनी ते छान औक्षण केल्यानंतर हा केक आता आपल्याला कट करायचा आहे. तर तो खूप एक्सायटेड झालेला की मी कधी हा केक कट करतो. कारण त्या केकवर सगळ्या कॅडबरी लावलेल्या होत्या. त्या कॅडबरी त्याला सगळ्यात आधी पाहिजे होत्या. मग काय केक खाल्ल्यानंतर मग अंगत पंगत बसली. छान असं चिकन पूनमने बनवलं होतं आणि सुकं पातळ मस्तपैकी मेजवानी ही आमची चालू झाली. आता जेवण झाल्यानंतर आम्ही निघणारच आहोत घरी. तर हा आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंतच. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा.